काकू, ये माधवा. तो ते कबूल झाला काकू. तो कोणोजी ब्राह्मण, त्याचं नाव सुखलाल. गजानना, गजानना. काकू, ते भाऊ काका ठरले असते तर त्या परता दुसरा आनंद नव्हता. ही बातमी सांगताना आमच्या मनाला क्लेश होत आहेत. पण आपण खचून जाऊ नका एवढीच प्रार्थना करायची आहे. माणसाच्या श्रद्धेनं परमेश्वरही नमल्याच्या अनेक कथा पुराणी आहेत. कुणास ठाऊक एक दिवस आपली श्रद्धा साकार होईल. आपली आज्ञा असेल तर एक वार आपल्या समोर. नाही माधवा, नाही. माधवा, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ज्यानं त्या नावाची इतकी विटंबना केली त्याची परीक्षा करण्याचीच काय, त्याचं तोंड पाहण्याची आमची इच्छा नाही. आई साहेब गेल्यापासून अगदी जातीने लक्ष घालण्याचं चाललंय. पण इतक्या शिस्तीमध्ये आई साहेबांनी कधी आम्हाला वाढवलं नव्हतं. शिस्त कसली त्यात, सगळं वेळेच्या वेळी व्हावं एवढंच. हेच तर म्हणतोय आम्ही. सकाळपासून रात्रीपर्यंत आमचं वेळापत्रक अगदी ठरून गेलंय आणि सगळ्या गोष्टी वेळच्या वेळेला पारही पडतायत. सरकार, नानासाहेब आलेत. आम्ही मुद्दामच बोलावून घेतलं होतं. पाठव त्यांना. जी सरकार. गोरासाहेब येतोय म्हणे भेटीला. अरे, आपल्याला समजलं देखील. तुमच्या हेर खात्यातली काही माणसं आमच्याकडे नेमून टाका पेशवीणबाई. मुजरा श्रीमंत. या नाना, काय म्हणतो तुमचा साहेब? मॉस्टिन साहेब पुण्यात येऊन दाखल झालेत श्रीमंत. कसा वाटला? अतिशय उमदे वाटले. आपली भेट घेण्यासाठी फार आतुर झालेत. उद्या त्याची भेट घेतील ना श्रीमंत? नाही नाना, उद्या साहेबाची भेट घेऊन चालणार नाही. पुढच्या गुरुवारी भेटू. त्यांना आमच्या प्रकृतीचं कारण सांगा, आमची दिलगिरी व्यक्त करा. 4-8 दिवस राहू देत, पण ते जिथं राहतील तिथं आपल्या विश्वासातली माणसं नेमा. त्यांचं आमच्या दरबारी येण्याचं प्रयोजन, त्यांची मतं आम्हाला आधी कळली पाहिजेत. आज्ञा श्रीमंत. एवढं सगळं लक्षात तरी कसं राहतं म्हणते मी. अहो, ज्या उद्योगात माणूस असतो की नाही, त्यातले बरे वाईट विचार त्याच्या मनात येणारच. आता आम्ही साहेबाला जेवायला बोलावू तेव्हा तुमची पण करामत दिसेल बर का. ते कसं जमायचं बाई? साहेब तर तारा चमच्याने जेवतो म्हणे. तारा? तारा नव्हे, काटा. एक प्रकारचा चमचा असतो, टोका असतात त्याला. टोकाच्या चमच्याने जेवतो? उद्या तलवारीनं जेवेल? तलवारीनं नाही, पण सुरीनं मात्र खातो. सुरीनं खातो? ऐकावं ते नवलच गो बाई. अहो, त्याचं जेवण सुद्धा सुरीनं खाण्यासारखं असतं ना. छी, काहीतरी. जाऊ दे जाऊ दे, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही.
आपल्याकडे आल्यानंतर तो आपल्या पद्धतीने जेवेल. आपण खातो तेच अन्न खाईल. तेवढं मात्र बघायचं हा. आणि आणि काय? अ, आम्हाला आम्हाला हसणार नसाल तर विचारतो. नाही, नाही हसणार. विचारा. कुणीतरी म्हणत होतं हम्म. साहेबाला साहेबाला शेपूट असतं म्हणे. हम्म? हम्म, हम्म, हम्म. तर हो, चांगली लांब लचक शेपूट असते. त्याशिवाय काय एवढी जाड कापडाची विचार नसतात. आता पुढच्या गुरुवारी आपल्या दरबारी हजर होईल ना, तेव्हा पाहालच तुम्ही शेपूट. चला, येतो आम्ही. सदरेवर मंडळी वाट पाहत असतील. बापू, दादासाहेबांचा हा शोक अंमळ त्रासदायकच होतो नाही का? आता त्यांच्या नाटक शाळांचा तुम्हाला काय त्रास होतो तात्या? तसं नाही हो बापू, पण आपली राजकारणाची चर्चा चांगली रंगात आली असताना हे गुलाबराव मध्येच टपकले. झालं, आपल्याला लोणच्यासारखं मुरत ठेवून दादासाहेबांची स्वारी तिकडं. काय अहो, 2 घटका झाल्या. अहो, हे थोरांचे नाद, मोठे नाद, त्याविषयी आपण न बोललेलं बरं. असं नाही हो बापू, आपण पुण्याला असतो तेव्हा त्याचंही काही वाटत नाही. नाही, आपल्यालाही आपला काळ सत्कारणीच लावायचा असतो. अहो, पण पुण्याहून आनंदवल्लीला इतक्या दूरवर यायचं आणि गुळाच्या ढेपेसारखं बसून राहायचं म्हणजे काय? आई साहेब आल्या. कोण? कोण? आनंदीबाई सर. होय जी. बघा बापू, दुष्काळात 13वा म्हणतात तो असा. अहो तात्या, जरा जीभ आवरा. तू जा रे आणि दादासाहेबांना खबर दे. जा. जी. आता वहिनी साहेब न कळवता सवरता पुण्याहून इथं आल्या आणि दादासाहेब नेमके नको त्या वेळेला त्या तिथं. बघा बापू, मगापासून मी वेगळ्या शब्दात हेच सांगत होतो. हो का? नमस्कार बाई. बापू, तात्या, तुम्ही दोघही इथंच? आणि स्वारी कुठे दिसत नाही ती? नाही म्हणजे दादासाहेब उत्तरेकडच्या दालनात गेले. काहीतरी गुप्त खलबत चालली. स्वारींची गुप्त खलबत? आणि तुमच्या दोघांची वय? तो गुलाबरावाला असेल. नाही म्हणजे बाईसाहेब, आपला काहीतरी गैरसमज होतोय. हा, गैरसमज होतोय. गैरसमज? आणि माझा? तुमच्यापेक्षा मी जास्त चांगली ओळखते स्वारीला तात्या. नाटक शाळेमध्ये स्वारी आपला अपमान विसरती असेल, पण आम्ही अहोरात्र त्या एकाच विचाराने जळत असतो. कसला अपमान बहिणी साहेब? हे तुम्ही विचारतात बापू? बापू, तात्या, तुम्ही दोघेही स्वारींचे खास सल्लागार ना? मग कोणत्या विचारानं तुम्ही स्वारींना आळेगावच्या मोहिमेचा सल्ला दिला होतात? आता इकडच्या स्वारीचं दर्शन होईल ते पेशवाईचा शिरपेच मस्तकी असतानाच, असं आम्हाला कोण म्हणालं होतं बापू? बहिणी साहेब, दादासाहेब पेशवे झाले तर आम्हाला ते नको का आहेत? पण मग घोडं पेंट कुठे खातं बापू? शनिवार वाड्यात धन्याच्या दिमाखानं मिरवण्याऐवजी स्वारीच्या नशिबी हे असं बेवारशीपणाचं जिणं काय यावं बापू? बहिणी साहेब, राजकारणात अशी घाई करून चालत नाही. पेशवे पदाची बाब ही काही साधी बाब नव्हे. त्याकरता जरा गोष्टी धीरानच घ्यायला हव्या. बस करा बापू, तुमच्या या धीर देण्याच्या सल्ल्याने आमचे कान किटले. आमच्या जागी तुम्ही असतात ना, म्हणजे तुम्हाला कळलं असतं की जीवाची काय तगमग होते ते. योग्य संधीची वाट पाहणं हा राजकारणाचा पहिला नियम आहे वहिनी साहेब. तुमच्या संधीची वाट पाहता पाहता नको ते पाहणं नशिबी आलं बापू आमच्या. राक्षस भुवनाचा विजय संपादन करून माधवराव जेव्हा पुण्याला आले त्यावेळेचं कौतुक पाहायला आम्ही पुण्यातच होतो बापू. सुवर्णाच्या अंबारीत बसलेला तो पेशवा, उधळलेली फुलं, झडणाऱ्या नौबती, उडणाऱ्या चंद्रज्योती,
पहा सुवासिनींकडून भर दरबारात झालेलं ते औक्षण, तो मान, तो मरातब. त्या क्षणी असं वाटलं, हे गजानना, आमचे डोळे का नाही मिटले? सुवर्णाच्या अंबारीत बसून प्रवेश करणाऱ्या इकडच्या स्वारींना पाहायला मन कसं आसुसलेलं होतं. पण हे पाहण्याचं आमच्या नशिबी आलं. तेच म्हणतो मी वहिनी साहेब, अगदी हातातोंडाशी चालत आलेली ही सोन्याची संधी खुद्द पेशवाईचा शिरपेच पायाशी चालत आलेला. पण काय तात्या? पण म्हणजे बापू. बापू? बापूंनी वेगळा सल्ला दिला आणि हा घोटाळा झाला. काय? मी कसला सल्ला दिला? आता वेळ चाली तर स्पष्टच बोलून टाकतो. वहिनी साहेब, आळेगावच्या लढाईत श्रीमंतांचा पूर्ण पाडाव झाला होता, अर्थात आमच्याच सल्ल्याने. इतकंच नव्हे तर पेशवाईचा शिरपेच श्रीमंतांनी स्वहस्ते दादासाहेबांच्या पायाशी आणून ठेवला होता आणि जोडे छातीशी कवटाळून आग्रही धरला होता की पेशवाईची वस्त्र स्वीकारा म्हणून. बापू, बापू काय म्हणताय तात्या? ते सत्य आहे बहिणी साहेब. आई जगदंबे, हे असं कसं घडलं? आता हे देखील बापूनच विचारा, समक्ष इथंच आहेत ते. वहिनी साहेब, दादासाहेबांना मी जवळजवळ राजी करत आणलं होतं. भावी श्रीमंत पेशव्यांचा खास माणूस म्हणून 4 ठिकाणी शंखही करून ठेवला होता. पण बापूंनी आयत्या वेळी काहीतरी सल्ला दिला आणि दादासाहेबांनी हाती चालत आलेला पेशवाईचा शिरपेच श्रीमंतांच्या मस्तकी चढवला. काय बापू, इकडची स्वारी म्हणजे भोळ्या सांबाचा अवतार हे माहीत असूनही हातातोंडाशी आलेला घास तुम्ही काढून घेऊन काय मिळवलं? वेळ पाहून माघार घेणं हा राजकारणाचा दुसरा नियम आहे वहिनी साहेब. तुम्ही नुसते नियमच सांगत बसा. करणारे करून दाखवतात आणि वरती मलिदाही लुटून नेतात. वहिनी साहेब, आळेगावला श्रीमंतांचा पराभव झाला. ते दादासाहेबांचे कैदी झाले. पण सुडाच्या आवेशात वेगळंच घडलं. दादासाहेब श्रीमंतांच्या सरदारांच्या मागे लागलेले. पटवर्धन, जाधव त्यामुळे निजामाला जाऊन मिळाले. होळकर इंदोरला जाऊन बसले. ज्यांच्यावर दादासाहेबांची भिस्त ते निजाम आणि नागपूरकर एक झालेले. प्रत्यक्ष पेशवे कैदेत. हा प्रसंग साधा नव्हता वहिनी साहेब. स्वतःच्या सरदारांचं बळ हरवलेलं असताना जर मुख्य माणूस म्हणून युद्ध अंगावर घेतलं असतं तर पराजयाशिवाय दुसरं काहीही हाती आलं नसतं. आणि त्यावेळी पराजय झाला असता तर दादासाहेब राजकारणाच्या पटावरून असे उखडले गेले असते की परत नाव घेता आलं नसतं. पण झाला का पराजय? इकडची स्वारी जरी पेशवे असती ना तरी हेच झालं असतं. असं बोलल्यावर काय बोलणार? पण अपयशाशिवाय काहीही समोर नव्हतं हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट होत. बरोबर आहे. अहो, प्रत्यक्ष देव जरी मदतीला आले असते तरी सुद्धा नामुष्की टळली नसती, अशी ही परिस्थिती. मग काय, विजय काय स्वर्गातून पडला? नाही बहिणी साहेब, तो खेचून आणला एकट्या श्रीमंतांनी. काय तडप, काय ती निर्णय घेण्याची क्षमता. नेहमी म्हणवणारे आम्ही हताश झालो, पण श्रीमंत पर्वतासारखे पाठीमागे उभे राहिले. म्हणता म्हणता बिस्कटलेली घडी बसवली त्यांनी. आणि काय मिळवलं? त्या निजामानं पुण्यावरून नांगर फिरवायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. आहे वहिनी साहेब, आहे. आपल्या विचारात एक तथ्य आहे. अहो, हा विजय काय विजय म्हणायचा? त्या निजामानं डोळ्या देखत अख्खं पुढं लुटलं. एकही देवस्थान डट ठेवलं नाही. नाहीतर श्रीमंतांना आपला जामदारखाना विकून स्वतःची आबरू वाचवावी लागली नसती. काय गंगोबा, श्रीमंतांचं यश त्यांच्या या कृतीतच आहे. श्रीमंतांच्या माघारी निजामानं पुणे लुटलं आणि श्रीमंतांनी आपल्या खासगीतून त्याची भरपाई केली. त्यामुळे प्रजा त्यांना देव मानते. रणांगणावरच्या मुत्सद्देगिरीत सगळे सरदारही त्यांना वचकून आहेत. ज्यांच्या पाठीशी प्रजेचा आणि फौजेचा विश्वास आहे त्यांचं यश कमी कसं होणार? त्यामुळे श्रीमंतांना कर्नाटकाच्या मोहिमेत विजय मिळाला आणि मराठी शाहीचा पिढ्यात शत्रू निजाम श्रीमंतांची हातमिळवणी करायला धावला.
वा 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 बापू, तुमच्या तोंडून हे वर्णन ऐकून आम्ही अगदी धन्य झालो. आम्हाला वाटलं होतं की माधवाच्या जादूगिरीची मोहिनी फक्त इकडच्या स्वारीवरच पडते. पण नाही, तुमच्यासारखी हुशार मुत्सद्दी माणसंही यातून सुटली नाहीत म्हणायची तर. चांगले गुण तर शत्रूचेही आधी जोखायचे असतात वहिनी साहेब, कारण तेच त्याच्या यशाची मर्मस्थानं असतात. सरकार, कोण? साक्षात आमच्या राणी साहेब स्वतः पुण्याहून जातीने इथे. अरे वा 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 वा. राणीसाहेब? फक्त बोलाच्याच राणीसाहेब. आनंदी, असं का बरं बोलावं? नाहीतर काय, आमची आठवण असती ना तर पायाशी चालून आलेला पेशवाईचा शिरपेच परत माधवाच्या मस्तकी दिसला नसता. आनंदी. बापू, तात्या, मोहिमेचा समग्र वृत्तांत राणी साहेबांना इत्थंभूत कथन करून झालेला दिसतोय. तसं नाही दादासाहेब, पण वहिनी साहेब चौकशी करत होत्या म्हणून हातासरशी 4 प्रसंग सांगून टाकलं इतकंच. काय तात्या, जे झालं ते होऊन गेलं, पुरे. आनंदी, बैस माझ्याजवळ, अशी बैस. हे बघ, आज मी तुला एक विलक्षण आनंदाची बातमी सांगणार आहे. आम्हाला माहितीये तुमच्या आनंदाच्या बातम्या. आनंदी, माझ्यावर विश्वास ठेव. खरंच सांगतो, पेशवाई आता आम्हापासून फारशी दूर राहिलेली नाही. मसनद तिकडे पुण्यात आणि इकडची स्वारी ही इथे अशी अडगावी. पेशवाईची वस्त्र घेऊन का कुणी इथे येणार आहे आपल्यासाठी? म्हणजे काय, आम्ही काय इथे नुसते स्वस्थ बसून राहिलो तसं वाटतं आपल्याला? अरे, चर्चा चालल्या आहेत, खलबत चालली आहेत. कुणाशी? गुलाबरावशी? आनंदी, हे आमचे सगळे शौक आहेत आणि ते आम्ही कधीही लपून छपून केलेले नाहीत. पुण्यात नाहीत किंवा इथेही नाहीत. पण तुमची आठवण आम्ही कधीही विसरलो नाही. अगो बाई, हे आम्ही इथे आल्यावर सांगणं झालं वाटतं. काका, आम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवू. हे पहा, आम्ही तुमच्यासाठी काय आणलंय ते. बघू बघू, काय आहे हे? फिरंग्याच्या भाषेमध्ये काहीतरी सेंट का काय असं म्हणतात, पण आहे उत्तम प्रतीचं अत्तर. अत्तर? किती सुरेख आहे ना? फिरंग्याने दिलं? तेच तर सांगतो आम्ही तुम्हाला. आम्ही काय इथे नुसते स्वस्थ बसून राहिलो नाही आहोत. काय बापू, खरंय बहिणी साहेब, कंपनी सरकारचा प्रतिनिधी ब्रोन साहेब जातीनं दादासाहेबांना भेटायला आला होता. बूट बाहेर काढून. काय आमच्या वाटाघाटी झाल्या. नंतर ब्रोन साहेबांनी मोठ्या अगत्यानं हे खास अत्तर आम्हाला भेट म्हणून दिलं. ते मुद्दाम जपून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. म्हणजे टोपीवाल्या बरोबरची बैठक आजची म्हणजे मगाची गुप्त झाली ना? अर्थात. तात्या, अहो, आम्ही लढवय्ये असलो म्हणून राजकारणातली एवढी साधी गोष्टही आम्हाला समजत नाही असं सुचवायचंय काय तुम्हाला? छे, गैरसमज होतोय दादासाहेब. पण इंग्रज मोठा धूर्त ना, म्हणून आपलं विचारून घेतलं. काय होय तात्या, आपल्या गुप्त मसलतीची माहिती कुणालाही कळणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली आम्ही. कंपनी सरकारची सगळी ताकद आमच्या पाठीशी उभी आहे, म्हणून त्या क्षणी ती सगळी फौज आम्ही आमच्या पाठीशी उभी करू शकतो. सरकार, अरे, पुण्याहून स्वार आलाय, आपली भेट पाहिजे म्हणतो. पुण्याहून स्वार आलाय आमच्या भेटीसाठी? पाठव त्याला. जी सरकार. आमच्या पाठोपाठ पुण्याहून स्वार. आपल्या लाडक्या माधवाचं घरगुती गोष्टींवर किती बारीक लक्ष आहे हे ध्यानात आलं का? सरकार, श्रीमंतांनी आपल्यासाठी ही भेट पाठवली.
भेट माधवानं आमच्यासाठी कसले? खास चंदनी अत्तर आणि श्रीमंतांनी निरोप देखील दिलाय. कसला निरोप? श्रीमंत म्हणाले, आपल्या देशातलं चंदन जिजवून खास प्रकारचं अत्तर बनवलं आहे. परदेशी अत्तरापेक्षा याचा सुगंध जास्त असतो आणि तो बराच काळ टिकतो देखील. तेव्हा हेच वापरावं.